श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ युवक वर्गासाठी आहे. स्पेशली युवक वर्ग ज्यांचं आत्ताच ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि कुठेतरी ते जॉबला लागलेले आहेत, कामाला लागलेले आहेत किंवा MBA झालं आहे, शिक्षण पूर्ण झालं आहे आणि जॉबला लागलेले आहेत, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपण आत्तापासूनच इन्व्हेस्टिंगची सवय लावून घेतली पाहिजे मित्रांनो, कारण की खूप महत्त्वाचं आहे. येणारा काळ कठीण असणार आहे, त्याच्यामुळं आर्थिकदृष्ट्या आपल्याला जर स्ट्रॉंग व्हायचं असेल, मजबूत व्हायचं असेल, तर नक्कीच आपल्याला छोटी छोटी गुंतवणूक आत्तापासूनच करणे गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर 10,000 रुपये पगार असेल, त्यातला खर्च जाऊन 5,000 रुपये शिल्लक राहत असतील, तर त्यातले 2,500 तुम्ही गुंतवलेच पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर ते SIP म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवले, तर नक्कीच दीर्घकालामध्ये 15 वर्ष 20 वर्ष म्हणजे 40-45 वर्षाचं टार्गेट ठेवा आणि ते टार्गेट ठेवून तुमचे गोल निश्चित करून, फायनान्शियल गोल निश्चित करून त्या पद्धतीने SIPमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं, तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आणि थेंबे थेंबे तळे साचे आपण मराठीमध्ये म्हणतो, ही म्हण आहे. तसंच तुम्ही थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट आज जर केली, तर त्याचा कधी समुद्र होईल, कधी सागर होईल हे तुम्हाला कळणार नाही. आणि जेव्हा आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेस आपण स्ट्रॉंग फील करतो. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो त्यावेळेस तुम्हाला कोणतीही धाकधूक राहत नाही, कारण की पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये. आपल्या ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या भागवण्यासाठी, आपली स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी आणि मस्त आणि छान एक मजबूत आयुष्य जगण्यासाठी. त्याच्यामुळं आत्तापासूनच तुम्ही इन्व्हेस्टिंग चालू करा. कोणीही ट्रेडिंगच्या नादी लागू नका. ट्रेडिंग हा एक टाईमपास आहे. शेअर मार्केट ट्रेडिंग, क्रिप्टो ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग आपण पाहतो की हल्ली युवक भरकटलेले आहेत. खूप सारे व्हिडिओ पाहतो आणि कुठेतरी युवक भरकटतो आणि तिकडे तो पैसे गुंतवतो, पण त्यातून त्याला काहीच मिळत नाही. वेळ जातोच जातो, प्लस पैसाही जातो आणि हाती काहीच राहत नाही. आणि एकदा ते व्यसन लागलं तर त्याच्यापासून सुटका होणे खूप कठीण आहे मित्रांनो. आणि युवक वर्ग जास्त फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टो ट्रेडिंगकडं आकर्षित होत आहेत. त्याच्यामुळं सावध राहिलं पाहिजे तुम्ही. कोणी कितीही प्रलोभनं देऊ द्या, त्यामध्ये आपल्याला फसायचं नाही आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्येच पॉवर आहे आणि इन्व्हेस्टिंग करूनच लोक ही मोठी होतात, आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग होतात. एवढं लक्षात ठेवा, अनुभवातून सांगतोय. शेअर मार्केट ट्रेडिंग हा खूप टाईमपास आहे. ज्यांचं वय 50-55 आहे, त्यांना वेळ जात नाही. जे रिटायर्ड झालेले आहेत त्यांना टाईमपाससाठी थोडंफार ते करू शकतात तिकडे ट्रेडिंग वगैरे. पण जे आत्ता नवीन, तुम्ही तुमच्या स्किलवर फोकस करा इन्स्टेड ऑफ शॉर्ट टर्म शॉर्टकट. ओके, चला, तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट प्रति काही माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या कॉन्टॅक्टवर